नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा राहुल सावंत आणि तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये RS मोटो व्लॉग मध्ये. तर आपली आता लवकरच एक राईड होणार आहे आणि आपल्याकडे आहे हिमालयन 450. त्या स्टॉक लाईटचा एवढा प्रकाश नाहीये, तर आपल्याला एक लावायला ना एक्स्ट्रा लाईट. तर एक्स्ट्रा लाईट कुठली लावायची? HGची लावायची का मॅकडॉग लावायची? असा एक प्रश्न पडलाय आपल्याला. रॉयल एन्फिल्डच्या सर्व्हिस सेंटरने आपल्याला एक दुकान सजेस्ट केलंय. ते जाऊन बघूया तिथे कशी लाईट भेटते, काय आहे, कसं लावायला भेटतंय, आपल्या बजेटमध्ये आहे का, ते सगळं जाऊन बघूया. तर तुम्ही हा बघत राहा व्हिडिओ, खूप चांगला होणार आहे. आपण आलो आहोत 786 रायडर या दुकानात. समोरच हे भांगूर नगर मेट्रो स्टेशन आहे आणि त्याच्या बाहेरच एक आपली गाडी आहे आणि मग सर्व एक्सेसरीज ठेवल्यात. आता आपल्याला बघूया आपल्याला कुठली लाईट सूट होते ती अख्तर भाईला विचारूया. हे 7 LED. ये 7 LED है, ये 6 LED है, ये 4 LED है. डिफरेंस है क्या वैट्स में? हाँ, watts में? उसमें वॉट्स बराबर है, सबका सेम है, मगर लाइट्स के इसके अंदर डिफरेंस है. अच्छा, थोड़ा आम्हाला याच्याबद्दल जरा सांगा, काय डिफरन्स काय आहे सगळ्या लाईट मध्ये जरा. अभी कैसा है कि ये जो है इसमें ना आपको येलो और व्हाइट है, लेकिन येलो कवर आएगा इसमें. अच्छा, आप देख सकते हो ये ऐसा. अगर आपको व्हाइट करना है तो आप ये निकाल के cover व्हाइट निकालना करो, और पड़ेगा. अगर येलो करना है तो आपको ये येलो लगाएगा तो ठीक ये है, होगा. ओके. ये कवर से एक ये भी बेनिफिट है कि अपना पानी से बचता है ये. अच्छा, एक ये फायदा है. Direct. हाँ, मगर अभी कैसा है कि आप अभी बाइक चला रहे हो और अचानक फॉग आ गया है, अचानक बारिश आ गई, तो उसके लिए निकाल प्रॉब्लम के लगाना पड़ेगा, हाँ, टाइम तो लगेगा. निकाल के लगाना पड़ेगा. तो बेटर है कि एक नया आया है, इसमें पहले 124 चलती थी, अभी 125 है. हाँ मैंने देखा है. हाँ, ये 125 है. इसमें कैसा है ना, इसमें व्हाइट भी है, येलो भी है, और एक है जो ऊपर Flash है. हाई हाई फ्लैश के लिए हाँ, रख है. सकते हैं, या ये कर सकते हैं, उसके लिए कर सकते हैं. लेकिन इसका स्प्रेड कैसा है इसका? इसका अच्छा है, इसका भी अच्छा है, ये नहीं कि अच्छा है? नहीं. ये एक अलग चीज है, वो एक अलग चीज है. इसमें आपको कुछ लगाने की जरूरत नहीं है. डायरेक्ट आप बटन ऑन ऑफ करेगा तो आपको येलो व्हाइट चालू हो जाएगा. इसमें क्या वारंटी है क्या 10 months? ये लिखा है बोलते लिखा है ये, लेकिन ये उधर की HG मतलब चाइनीज थोड़ा है ना कंपनी. चाइनीज प्रोडक्ट है, मगर आज के तारीख में ये क्वालिटी HG का बेस्ट है. लेकिन इसमें डुप्लीकेट भी निकला है. अच्छा, यही सेम इसमें डुप्लीकेट भी निकला है, जो एकदम लोग सस्ते में बेचते हैं करते हैं ना, वो वैसे है. अख्तर यांच्या दुकानात आपल्याला ना खास करून आरीचे जे आहेत सर्व्हिस सेंटर, त्यांनीच सांगितलं का, रेफर केलेलं आपल्याला का बाबा ह्या दुकानात जावा, इथे तुम्हाला चांगली फिटिंग करून भेटेल. कारण काय आहे माहिती, हिमालयनची फिटिंग तुम्हाला स्वस्त सगळीकडे भेटेल, परंतु तुमची गाडी ब्रेकडाऊन वगैरे होऊ शकते. कारण तुम्ही इलेक्ट्रिक काम आहे, इलेक्ट्रिक काम कसं माहितीये, व्यवस्थित झालं पाहिजे. प्रॉपर फिट करने का जो है वो एकदम प्रॉपर फिट करके करते हैं. इलेक्ट्रिक मैंने अभी राइड मारता हूँ तो देखता हूँ सब लाइट की वजह से ब्रेकडाउन बहुत हो रहे हैं. मैं आपको अभी बताता हूँ, क्योंकि मैं खुद राइडर हूँ. आप मेरे गाड़ी के अंदर लाइट देखोगे ना, मैं आपको दिखाऊंगा मेरे गाड़ी में इतनी सारे लाइट्स है, सारे लाइट्स चालू रहती है, और मैं ज्यादा नाइट राइड करता हूँ. अच्छा, तो मैं वो लाइट के ऊपर पूरा सब नाइट राइड करता बिंदास. देखा मैंने, आपके इंस्टा पे फॉलो भी है वो भी. थैंक यू. देखा मैंने 4x4 2 लगाया है ना ऊपर नीचे. 4x4 2 लगाया है, प्लस हेडलाइट भी मैंने लगाया है, ये वाली. हाँ ये भी इसका देखा. इसका क्या है मतलब सीन? गॉड आई बोलते हैं उसको. गॉड आई V3 लाइट से ये लाइट्स लग गए तो तुमको फॉग लैम्प लगाने की भी जरूरत नहीं. आपके इंस्टा पे मैंने देखा था. मैंने 450 में भी लगाया हुआ ये लाइट्स. अच्छा, बहुत से 450 में लगाया है मैंने, थंडरबर्ड में लगाया है मैंने, हाईनेस में लगाया है, फिर मैंने इंटरसेप्टर में लगाया है, हिमालयन में BS3 में तो 3-4 हिमालयन में लगाया है. ना देखा मैंने, बहुत लगाया. चला आता आपण बघूया, चॉईस करूया फटाफट आणि लावून घेऊया, मग तुम्हाला दाखवतो कशी आहे लाईट वगैरे. चला मित्रांनो, आपल्याला जरा दुविधा झाली, आपण मॅकडॉक्स पावटी लावूया का ही HG ची नवीन आली आहे 120 वॉट, हे दोघांमधली आहे. तर आपल्याला अख्तरबाई बोलले ही चांगली आहे, सगळ्या नवीन आली आहे मस्त आहे की, आणि हीच लावून घेऊया मग आपण. बघूया अशी फिटिंग कशी आहे वगैरे. गाडी आपली आत घेतलेली आहे, आता इथे सगळी वायरिंगची कामं वगैरे होत. ही हिमालयनच्यात आपली सीट निघालेली आहे, आणि ही बॅटरी आहे. आणि हे काय रे, टेस्ट काय बोलते? वो अपना स्कैनिंग सिस्टम है. अच्छा, गाड़ी में कोई प्रॉब्लम नहीं तो स्कैन करके बाकी. टाकी आता रिमूव्ह होईल, टाकीतून आपली वायरिंग येणार आहे आणि इथे बॅटरी लागेल.
गाडीची टाकी काढली आपल्या गाडीची सीट वगैरे सगळी निघालेली आहे, टाकी पण काढलेली आहे. आता इथून अशी वायरिंग जाऊन ही बॅटरी आहे, बॅटरीला लागून होय. आणि आपण लाईट लावणार आहे इथे आणि एक या साईड इथे पण लावू शकतो किंवा अशी वर, पण इथे लावलेलीच बरी. इथे लावली तर ती चांगली आहे, पण जेव्हा गाडी आपली टर्न वगैरे होते इकडे तिकडे टेन्शन नहीं होता. ये हार्नेस है ना, ये हार्नेस कहाँ से आता है? ये बैटरी में से देना बैटरी से उसको ज्वाइन हो जाएगा क्या? ये 2 बैटरी में लगेगा और ये मेन वायर है, कौन सा बैटरी में लगता है? ये दोनों बैटरी मेन अच्छा, ये 2 बैटरी में और ये इग्निशन पे. अच्छा sure. हे माउंट फिक्स झाले, इकडे एक आहे आणि हा एक आहे, वरती लावले. आपल्या दोन्ही लाईट माउंट झाले आहेत. हार्नेस वगैरे आतून घेऊन जे वायर वगैरे अजिबात दिसली नाही पाहिजे असं ते करणार व्यवस्थित. ये जो है एक्सेसरीज पॉइंट है इसका. अच्छा. ये मतलब अपन कोई वायर वीर कट नहीं करते, कंपनी ने एक्सेसरीज पॉइंट दिया है, अपन उसी में ज्वाइन कर रहे हैं इसको. अच्छा. एक ये जो वायर है भी एक्सेसरीज के पॉइंट में ज्वाइन करेंगे, और दूसरा जो 2 वायर इधर आया है ये डायरेक्ट बैटरी में ज्वाइंट हो जाएगा आपका. अच्छा, मतलब कोई वायर कट नहीं है, किसी जगह पे कोई चीज कट नहीं किया हुआ है, सब ओरिजिनल कंपनी का जैसा है वैसा ही है. वारंटी का कुछ मसला नहीं कोई होगा. मसला नहीं होगा वारंटी का, क्योंकि कंपनी भी इधर ही से देती है. अच्छा. मैंने पूछा था कंपनी में मेरे गाड़ी के लिए, तो वो बोले आप एक्सेसरीज पॉइंट से आप कुछ भी दे सकते हो. तो अपना कुछ ब्रेकडाउन का लफड़ा नहीं होगा, इसलिए Breakdown का अख्तर बाईक के पास आया है भाई. बाईकला प्रॉपर टायअप करतायत, वायरिंग वगैरे कुठे बाहेर दिसणार नाही असं एकदम असे टायअप करून ते आपलं सॉफ्टवेअर येणार आहे, बटन येणार आहे. ये मतलब पासिंग का है. क्या चल रहा है फ्लैशर में? यही फ्लैश हो रहा है क्या? अच्छा. ऊपर का लाइट चल रहा है पासिंग का, ठीक है. आपल्या गाडीचं मस्त काम झालंय, तर बाईने एकदम काम केलं. आता गाडी बाहेर काढतात, बघू आता कशी असते ती. अख्तर बाईचे तुम्ही जेव्हा आलात तर तुम्हाला असं आतमध्ये व्यवस्थित त्याच्यात आतमध्ये गॅरेज आहे आणि आपली गाडी आपल्या गाडीचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे, टचअप बाकी आहे. ते झाल्यानंतर आपण निघूया. तुम्हाला मी काळोखात प्रो पण दाखवीन कसा आहे गाडीचा, तर तुम्ही बघत राहा आपला व्हिडिओ. पुरी गाडी आपली आता फायनल झाली आहे. ते बघा ही अशी वाटते. 2 लाईट आहेत, पिवळी पण आहे आणि वरती ना दुसरं सफेद पण आहे. जर तुम्हाला पाहिजे तसं आपण चेंज करू शकतो. सध्या डिपर चालू आहे, जर तुम्हाला अप्पर मारायची असेल तर बटन आहे. ठीक आहे, आता अप्पर चालू झाली. अप्परमध्ये फक्त व्हाईटच येते. डिपरमध्ये तुम्हाला पाहिजे व्हाईट पण करू शकता तुम्ही. डिपरमध्ये व्हाईट पण झाले. आपण थोड्या काळोखात आलो आहोत, एवढा पण काळोख नाही आहे. थोडी लाईटचा उजेड आहे, ते स्ट्रीट लाईट आहे. खूप शोधला काळोखी रस्ता, पण कुठे जास्त भेटला नाही. तर आहे इथे थोडाफार. हा बघा थोडा काळोख आहे. आपली हिमालयन 450. आता आपण पहिलीची स्टॉक लाईट लावून बघूया. आता आपण हा DRL ऑन केला आहे. आपण आता गाडी स्टार्ट करूया. ही स्टॉक लाईट आहे हिमालयनची, एवढा उजेड आहे. आता आपण लावूया आपली HJGची नवीन लाईट, बघूया प्रकाश केवढा येतो. हा डिपर आहे HJG लाईटचा. डिपरमध्ये एवढा दिसतोय प्रकाश. आता ह्याच्यात आपण अप्पर मारून बघूया. हा बघा लांब थ्रो जातो अप्परचा.
आता या येलोमध्ये आपण व्हाईट पण करू शकतो. ही बघा, ही पुरी टोटल लाईट आपली एवढी होते, एवढा लांब प्रकाश जातोय. समोरून अशी दिसते, एवढा लांब प्रकाश जातो. एचजीची जी लाईट वगैरे सगळी लावून झालेली आहे. एचजीची 125 ही आपण लाईट लावली आणि आपण 786 रायडर्स हे गोरेगाव वेस्टला आपलं दुकान आहे, इथे आलेलो. त्यांचे ओनर अख्तरभाई यांच्याकडून लावून घेतली आपण लाईट आणि सुरेख काम झालं. तुम्हाला मध्ये कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही, वायर तुम्हाला दिसणार नाही आणि माणूस पण एकदम हंबल आहे, चांगला आहे, तुम्हाला डिस्काउंट पण भेटतं आहे. तर अख्तरभाईशी जर आपण बोलूया. अख्तरभाई, कोणाला नवीन आमच्याकडून आले तर तुम्ही त्यांना काही डिस्काउंट वगैरे द्याल का? बेशक देणार डिस्काउंट मी, पण मी तुम्हाला एक सांगतोय, माझा नंबर आहे, ते नंबर तुम्ही बघा, खाली येणार 7864996786. आपले कुठलेही मित्र रायडिंग करताना कुठेही अडकलं, बाईक चालू नाही झाली, तर तुम्ही कॉल करू शकता मला. जितका मला नॉलेज आहे ते मी तुम्हाला सांगणार आणि तुमची बाईक म्हणजे मायनर जसा का बंद होते, आपल्याला फ्यूज चेक करायचं. सर्वात पहिले फ्यूज चेक करायचं आहे. माझी मराठी जरा बरोबर नाही, हिंदी में बोलता हूं, चलो. तो मैं ये बोल रहा हूँ कि सबसे पहले ना, आपका गाड़ी चालू नहीं हो रहा है तो आपको फ्यूज चेक करना है कि भाई क्यों नहीं हो रहा है, आपका सेल्फ नहीं लग रहा है या इग्निशन स्विच ही ऑन नहीं हो रहा है, तो आप ये फ्यूज चेक कर सकते हैं. बाद में फ्यूज के अंदर बहुत सारे रहते हैं, जैसा कि बैटरी का कनेक्शन है, लाइट का कनेक्शन है, हॉर्न का कनेक्शन है और स्टार्टर का है, ऐसा अलग अलग है. तो आप वो फ्यूज से चेक कर सकते हैं. आप एक छोटा सा एक एलईडी लाइट ले लो और टेस्ट लैम्प बना लो, एकदम इजी है. बाकी अगर ऐसा कुछ रहा तो आपकी अगर गाड़ी वारंटी में रहेगी तो आप लोग डायरेक्ट कस्टमर केयर में फोन करके भी कर सकते हैं. लेकिन कोई की गारंटी वारंटी में नहीं है और ऐसा कुछ दिक्कत आती है ना, तो आप मेरे को कॉल कर सकते हो. कहीं पे आप अटक गए हो तो आप कॉल करो, मेरे को जितनी नॉलेज रहेगी मैं आपको बता दूंगा. हो सकता है आपकी बाइक चालू हो जाए. आणि अख्तरभाईचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये खाली देणारच आहोत आणि ॲड्रेस पण देऊ याचा. आणि मेन म्हणजे हे नुसते याचे ओनर नाही आहेत, तर हे रायडर सुद्धा आहेत. हे रायडिंग पण करतात, त्याच्यामुळे ना रायडरची फिलिंग्स माहिती आहे, तुम्हाला काय पाहिजे काय नको आहे ते पण तुम्हाला ते सगळं सजेस्ट करणार, की तुम्हाला असं सांगणार ना ही आवडली मग हीच घ्या. ते स्वतःबद्दल पण माहिती त्याची माहिती देणार त्या गोष्टीची तुम्हाला, किंवा ही लाईट अशी आहे, ही नवीन आली आहे, ही जुनी आली आहे आणि तुम्हाला कुठली सूट होईल तुमच्या गाडीला, तुमची रायडिंगची विचारतील, रायडिंग स्किल कशी आहे तुमची, काय सगळं विचारून तुम्हाला ते सजेस्ट करणार. आणि मेन म्हणजे काय माहिती, काम चांगलं आहे. आणि काम चांगलं हे मी असं हे नाही डायरेक्ट घेऊन गेलो आहे, मला एकाने रेफर केलं, म्हणजे सर्व्हिस सेंटरनेच मला रेफर केलं, बाबा अख्तरभाईकडे जा आणि तू लावून घे लाईट. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.